आजचा टॉपिक आहे आपला संख्या प्रणाली. ओके, नंबर सिस्टीम. नंबर सिस्टीम वाटायला एकदम सोपा टॉपिक आहे, पण तितकाच महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळा ह्या टॉपिककडे दुर्लक्ष होतं, कारण इनिशियलला आपण टॉपिक पाहतो तो हाच पाहतो. संख्या प्रणाली म्हणजे मूळ संख्या, समसंख्या, विषम संख्या, नैसर्गिक संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय, अपरिमेय, ह्या सगळ्या संख्या म्हणजे नक्की काय. ओके, हे आपण ह्या टॉपिकमध्ये पाहणार आहे. आता ह्या टॉपिकचं महत्त्व तुम्हाला समजावं म्हणून आपण काही क्वेश्चन एक जस्ट पाहणार आहे, उत्तर नाही पाहणार, फक्त जस्ट पाहणार आहे. तर इथं जर तुम्ही पाहिलं तर 1 2 3 4 5 या संख्यांपैकी कोणताही अंक फक्त एकदाच वापरून किती 5 अंकी मूळ संख्या बनवता येतील. म्हणजे तुम्ही जर नीट पाहिलं तर काय कोणत्या संख्या बनवायच्या तुम्हाला? 5 अंकी कोणत्या मूळ संख्या. म्हणजे इथं तुम्हाला कोणती कन्सेप्ट माहित पाहिजे, नक्की मूळ संख्या म्हणजे नक्की काय हे जर माहिती असेल तरच तुम्ही हा क्वेश्चन काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. जर तुम्ही नेक्स्ट क्वेश्चन पाहिला, म्हणजे हा जर प्रश्न पाहिला तर कुठं विचारला गेलाय पहा, UPSC 2020 ला. म्हणजे मूळ संख्या महत्वाच्या किती आहेत हे तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर पहा काय, संयुक्त गट ब पूर्व परीक्षा PSI STA कंबाईन याला विचारला गेलेला प्रश्न 2022 चा प्रश्न आहे पहा. वास्तव संख्या, पूर्णांक संख्या, पूर्ण संख्या आणि नैसर्गिक संख्या, तर खालीलपैकी चुकीचं विधान कोणतं. आता इथं जर पाहिलं तर हे सिम्बॉल कशाचं आहे, सबसेट. सबसेट म्हणजे काय, उपसंच. हा त्याचा एलिमेंट आहे का, ब्रँच. ओके ठीक आहे. मग आता हे सगळं समजण्यासाठी ही नक्की त्याची ब्रँच आहे का, सगळ्यात मोठा ग्रुप कोणता आहे हे तुम्हाला कळण्यासाठी ते नंबर काय आहेत हे तर माहित पाहिजे. ओके, म्हणजे 2022 ला विचारला गेलेला प्रश्न, उत्तर आपण पाहत नाही, आपण फक्त जस्ट पाहतोय का हा टॉपिक इम्पॉर्टंट किती. त्यानंतर पोलीस भरती 2023 ला विचारला गेलेला प्रश्न आहे आणि 2018 ला विचारला गेलाय. खालीलपैकी कोणती संख्या नैसर्गिक संख्या नाही. म्हणजे नैसर्गिक संख्या काय हे तुम्हाला काय पाहिजे, माहित पाहिजे. आणि म्हणून हा आपला टॉपिक महत्वाचा आहे. आणि म्हणून आज आपण टॉपिक पाहतोय, कोणता आहे टॉपिक आपला, संख्या प्रणाली, नंबर सिस्टीम. मग यामध्ये आपण काय पाहणार आहे, सगळे नंबर नक्की काय हे आपण या ठिकाणी पाहणार आहे. तर टॉपिकला सुरुवात करतोय, व्यवस्थित ऐकून घ्या, नोट्स पण काढा. ओके ठीक आहे. तर पहा, पहिला पॉईंट पाहणार आहे आपण, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या. आता नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं, नैसर्गिक संख्या मला वाटतं हा पॉईंट तुम्हाला माहिती आहे. मला वाटतं हा पॉईंट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. काय, नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे कोणत्या संख्या, नॅचरल नंबर. काय म्हणतो आपण त्याला, नॅचरल नंबर, डिनोटेड बाय एन. यांनी दाखवतात. नॅचरल नंबर कुठून चालू होतात, 1 2 3 4 5 हे सगळ्या कोणत्या संख्या आहेत, कुठपर्यंत, अनंतपर्यंत. बरोबर. त्यानंतर तुम्ही पाहिलं तर कोणत्या आहेत, पूर्ण संख्या, पूर्ण. ओके, पूर्ण संख्या कशाने डिनोट केल्या जातात, होल नंबर. होल नंबर म्हणजे काय, 0 पासून चालू होणाऱ्या. ओके, म्हणजे काय, 0 1 2 3 4 5 आणि खाली अनंतपर्यंत, हे पूर्ण नंबर झाले, होल नंबर आहे. ओके, त्यानंतर पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या म्हणजे कोणत्या, इंटिजर्स, ज्याच्यात सगळे कोणते नंबर आहेत, सगळे निगेटिव्ह, 0 आणि सगळे कोणते, पॉझिटिव्ह. हे सगळे नंबर म्हणजे काय, वरती डॉट डॉट देतोय कारण वरती नंबर येते, -3 -2 -1 नंतर काय, सॉरी 0 1 2 3 असे नंबर. ओके ठीक आहे, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, वरती पॉझिटिव्ह खाली निगेटिव्ह असतात, पण जस्ट तुम्हाला कळलं पाहिजे का, सगळे पॉझिटिव्ह आणि सगळे निगेटिव्ह, हे सगळे नंबर, धन संख्या आणि ऋण संख्या मिळून, आणि 0 सुद्धा असतो त्याच्यात, काय म्हणतो आपण त्याला, पूर्णांक. बरोबर आहे. म्हणजे इथं तुमच्या लक्षात आलं पाहिजे, काय लक्षात आलं पाहिजे तुमच्या, का नैसर्गिक संख्या कुठून चालू होतात, 1 पासून चालू होतात. होल नंबर, पूर्ण संख्या कुठून चालू होतात, 0 पासून. आणि इंटिजर मध्ये काय आहेत, सगळ्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. म्हणजे इथं तुमच्या एक लक्षात येईल, सगळ्यात मोठी ब्रँच कोणती, पूर्णांक संख्या. म्हणजे कोणती संख्या आहे पहा, इथं स्टार करून लिहितोय, सगळ्यात मोठी काय, इंटिजर आहे. इंटिजर पेक्षा छोटी ब्रँच म्हणजे त्याच्यापेक्षा छोटी ब्रँच कोणती आहे, होल नंबर. बरोबर आहे. आणि त्याच्याही पेक्षा छोटी कोणती आहे, नॅचरल नंबर. हा फरक तुमच्या लक्षात आला. म्हणजे याचा अर्थ आपण इथं परत असं म्हणू शकतो, काय, नॅचरल नंबर ही सब ब्रँच आहे. सब ब्रँच म्हणजे काय, सबसेट. कोणाची सबसेट, उपसंचय. हा कोणाचा उपसंचय, हा होल नंबरचा. आणि होल नंबर कोणाचा उपसंच आहे, ब्रँच आहे, फांदी आहे, ही एक फांदी आहे. कोणाची फांदी आहे ती, इंटिजरची. हे कळलं पाहिजे. ओके, सगळ्यात मोठे इंटिजर, त्याच्या खालोखाल, कारण याच्यात पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळेच आहेत. सगळे निगेटिव्ह बाहेर काढले का होल, आणि 0 सगळे बाहेर काढले का नॅचरल. आले लक्षात, रिलेशन समजलंय. ओके ठीक आहे, डन. म्हणजे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक. त्यानंतर आपण पाहणार आहे समसंख्या आणि विषम संख्या. हे माहिती आहे तुम्हाला. ओके, काय म्हणतो आपण समसंख्या, समसंख्यांबद्दल काय, ज्या संख्येना काय करतो, 2 ने भाग जातो, ज्या संख्येना 2 ने भाग जातो
त्या संख्यांना आपण काय म्हणतो, समसंख्या. मग एवढेच आहे का पुरेसं? नाही, अजून एक त्याची डेफिनेशन मध्ये पार्ट राहणार. 2 ने भाग जातो प्लस काय, त्या संख्येच्या एकक स्थानी काय, एकक स्थानी कोण कोण आहे? 0, 2, 4, 6 आणि 8 या संख्या जिथं असतात त्या सगळ्या संख्यांना आपण काय म्हणतो, समसंख्या. मग विषम कोणत्या? याच्या उलट करायचं. काय उलट करणार तुम्ही? याच्या उलट काय करणार? ज्यांना पहिलं 2 ने भाग जात नाही, ज्यांना 2 ने भाग जात नाही, आणि दुसरं काय, त्यांच्या एकक स्थानी कोण असतो? एकक स्थानी कोण? 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक असतात. ज्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 आणि इकडे 2, 4, 6, 8 आणि 0 सुद्धा. मग 0 ही कोणती संख्या आहे? समसंख्या आहे. हे लक्षात ठेवा, 0 ही कोणती संख्या आहे? समसंख्या आहे. ओके, सम आणि विषममधला फरक कळलाय तुम्हाला. त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या हा पार्ट तुम्हाला थोडासा वेगळा वाटेल. त्रिकोणी ट्रायंगल नंबर, ओके, ट्रायंगुलर नंबर, आणि चौरस स्क्वेअर नंबर. मग ट्रायंगुलर नंबर कोणते? म्हणजे स्क्वेअर नंबर, सॉरी क्यूब. ओके, मग आता आपण पाहूया त्रिकोणी संख्या म्हणजे काय. कोणत्याही 2 क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्येचा गुणाकार करायचा आणि त्याला 2 ने भागायचं, ती जी संख्या येते त्याला आपण त्रिकोणी संख्या म्हणतो. काय सांगितलं नीट समजून घ्या. आता मी डेफिनेशन लिहित नाही, मी एक्झाम्पल इथे लिहिणार आहे. काय, क्रमाने येणाऱ्या 2 नैसर्गिक संख्यांना गुणून 2 ने भागायचं आणि ती जे उत्तर येईल त्याला काय म्हणतो आपण, त्रिकोणी संख्या. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर क्रमाने येणारी नैसर्गिक चालू कुठून होते? 1 पासून. म्हणजे 1 गुणिले 2 भागिले 2, त्यानंतर 2 गुणिले 3 भागिले 2, त्यानंतर 3 गुणिले 4 भागिले 2, त्यानंतर 4 गुणिले 5 भागिले 2. ओके, म्हणजे ह्या ज्या संख्या आहेत इथं जी उत्तर मिळणार आहे तुम्हाला, ह्या सगळ्या संख्या कोणत्या आहेत? त्रिकोणी. मग आता इथं काय होणार आहे? 2/2. इथं काय होणार आहे? 6/2. इथं काय होणार आहे? 12/2. इथं काय होणार आहे? 20/2. बरोबर आहे. म्हणजे इथं कोणती संख्या मिळाली तुम्हाला? 1. इथं काय मिळालं? 3. इथं काय मिळालं? 6. इथं काय मिळाली? 10. म्हणजे 1, 3, 6, 4, 10. ह्या सगळ्या संख्या कोणत्या आहेत? त्रिकोणी संख्या. जर तुम्हाला विचारलं त्रिकोणी संख्या सांगा, तर त्रिकोणी संख्या या टाइप मध्ये सांगायच्या. तुम्ही काय सांगितली डेफिनेशन? क्रमाने येणाऱ्या 2 नैसर्गिक संख्येचा गुणाकार करून 2 ने भागणे, याला आपण त्रिकोणी संख्या असं म्हणतो. इथून पुढचे तुम्हाला काढता येतील. लक्षात आलं? समजलंय नक्की? मग चौरस संख्या म्हणजे नक्की कोणत्या? आता चौरस संख्या म्हणजे काय ते पाहिजे आपल्याला. चौरस संख्या त्याचं नावच आहे. पहा, हा काय ट्रायंगुलर नंबर, हा कोण आहे? स्क्वेअर नंबर, म्हणजे चौरस संख्या. याचं दुसरं नाव आहे पूर्ण वर्ग संख्या. आता मला याची डेफिनेशन लिहायची गरज नाही पडणार, कारण तुम्हाला माहिती आहे, एक उदाहरणावरूनच कळणार आहे तुम्हाला. 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, त्यानंतर 81, 100, 121, 144 अँड सो ऑन. जे कोणाचे तरी काय आहेत? स्क्वेअर आहेत. त्या सगळ्यांना आपण काय म्हणतो? चौरस. त्या संख्येने त्या संख्येला गुणल्यानंतर चौरस का? हा काय? स्क्वेअर आहे. 4, 4, 4, 4. काय झालं याचा एरिया? 16. का? 4 गुणिले 4 16 आहे ना याचा एरिया. सगळ्या बाजू जर समान असेल मग चारही बाजू समान आहेत, चौरस संख्या. त्रिकोण. लक्षात आलं? 2 येणाऱ्या नैसर्गिक संख्येचा गुणाकार करून त्याला काय करणं? 2 ने भागणं. ओके, ठीक आहे. त्यानंतर पाहतोय आपण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. आता मूळ संख्या म्हणजे कोणत्या संख्या? ज्या संख्येंना 1 आणि स्वतःनीच भाग जातो त्यांना काय म्हणतो आपण? मूळ संख्या. म्हणजे त्यांना किती विभाजक असतात? विभाजक म्हणजे फॅक्टर, 2च फॅक्टर असतात. बरोबर. मग ज्यांना 2च फॅक्टर आहे त्या मूळ, आणि ज्यांना 2 पेक्षा जास्त फॅक्टर आहेत त्या संयुक्त. ओके, मग आपण जवळ पाहूया संयुक्त कोणते आहेत आणि मूळ कोणते आहेत. ओके, ठीक आहे. मग आता इथं पहा, फॅक्टर 1 चे विभाजक 1, त्यानंतर 2 चे फॅक्टर 2 चे विभाजक 1 आणि 2, त्यानंतर 3 चे फॅक्टर 1 आणि 3, 4 चे फॅक्टर 1, 2, 4, त्यानंतर 5 चे फॅक्टर 1, 5, अजून 6 आणि कोण
1 2 3 6 7चे फॅक्टर 1 आणि 7 8चे फॅक्टर 1 2 4 8 एवढ्या संख्येने कशाला जातो 8ला बघतो. आता पहा एकदम सिंपल आहे, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या लक्षात कसं ठेवायचं. ज्या संख्येना दोनच फॅक्टर आहेत आणि दोन फॅक्टर कोणते आहेत, एक आणि ती स्वतः संख्या, या सगळ्या संख्या आहेत, ह्या सगळ्या संख्या कोणत्या आहेत, मूळ संख्या. ह्या सगळ्या कोणत्या आहेत, मूळ संख्या. मग दोन पेक्षा जास्त फॅक्टर जर असतील तर त्यांना काय म्हणणार आहे आपण, संयुक्त संख्या. त्यांना आपण काय म्हणणार, संयुक्त. मग आता तुम्ही जर इथं पाहिलं दोन पेक्षा जास्त फॅक्टर कुठे कुठे, 4 6 आणि 8. दोन पेक्षा जास्त फॅक्टर जर असतील तर त्याला काय म्हणणार आपण, संयुक्त संख्या. ओके. मग एक जर तुम्ही पाहिला तर एकला काय रे, एकच फॅक्टर आहे, म्हणजे एक ही काय, संयुक्त सुद्धा नाही आणि मूळ पण नाही, म्हणजे प्राइम पण नाही आणि कंपोजिट पण नाही. आणि प्राइम पण नाही. लक्षात आलं. प्राइम नंबर दोन फॅक्टर, एक आणि तो स्वतः. दोन पेक्षा जास्त फॅक्टर आले कंपोजिट म्हणजे संयुक्त संख्या. आणि एक हा असा नंबर आहे का जो काय मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. आले लक्षात. पहा त्याच्या पुढे जाऊन काय, सहमूळ संख्या आणि जोडमूळ संख्या. आता पहिल्यांदा पार्ट पाहूया जोडमूळ. ओके ठीक आहे. आता पहा जोडमूळ संख्या कोणत्या. आता पहिली संख्या मूळ संख्या कोणत्या आपण पाहूया. एक, त्यानंतर एक मूळ आहे का रे, व्हेरी गुड, आताच पाहिलं ना. ओके ठीक आहे. म्हणजे काय होईल, पहिली संख्या 2, त्यानंतर 3, त्यानंतर 5, त्यानंतर 7, 11, 13, 17, 19, 21, 23, नंतर 29, त्यानंतर 31, त्यानंतर 37, 41, 43, 47, 51. ओके सॉन अशा मूळ संख्या. आता पहा नीट बारकाईने पहा, जोडमूळ कोणाला म्हणतोय, डेफिनेशन न सांगता तुम्हाला लक्षात येईल. काय लक्षात आलं तुमच्या, सलग येणाऱ्या, फक्त त्यांच्या मध्ये काय एक संयुक्त संख्या आहे, एक सोडून एक आड एक येणारी. ओके म्हणजे 2 आणि 3 आहे, पण 2 नंतर लगेच 3 येते मूळ संख्या, गॅप काहीच नाहीये. म्हणजे गॅप कितीचा पाहिजे, एकचा गॅप पाहिजे, त्याला काय म्हणायचं, जोडमूळ. गॅप कितीचा पाहिजे, एकचा गॅप पाहिजे. ओके आता 29 आणि 31 ही सुद्धा काय होणार आहे, जोडमूळ संख्या. का, कारण गॅप कितीचा आहे, फक्त 30, एकचा गॅप आहे, एकचा गॅप आहे, एकचा गॅप आहे. 47 आणि 51 जोडमूळ होणार का, 51 आहे का रे, पहिली गोष्ट. 17 तरी 51, 51 नाही. ओके मी पण लिहिलं, ठीक आहे. असो, नंबर इतके आहेत ना लक्षात नाही राहत, होऊन जातं, ठीक आहे. असो, मग लक्षात आलं. प्राइम नंबर, सॉरी कोणते, को प्राइम नंबर, जो जोडमूळ संख्या आपण याला म्हणतो को प्राइम नंबर. को प्राइम का ट्विन प्राइम, ट्विन प्राइम. हा ठीक आहे. मग लक्षात आलं, समजलंय. 3 5 11 13 17 19 29 31 आणि 41 23, म्हणजे एक सोडून जर संख्या येत असतील तर त्याला काय म्हणतो आपण, जोडमूळ. मग आता आपल्याला काय पाहिजे, सहमूळ संख्या म्हणजे नक्की कोणत्या. आता सहमूळ संख्या आपल्याला पाहिजे. सहमूळ आता पहा 3 2 हे सहमूळ आहेत, 5 7 ह्या सहमूळ आहेत. लक्षात येते का पहा. त्यानंतर तुम्ही 21 आणि मी या ठिकाणी लिहिले 20, ह्या सुद्धा काय आहेत, सहमूळ आहेत. 50 आणि 51 ह्या सुद्धा काय आहेत, सहमूळ आहेत. म्हणजे लक्षात आलं का तुमच्या. अजून कोणताही नंबर घ्या, ह्या सुद्धा काय आहेत, सहमूळ.
म्हणजे काय लक्षात आलं तुमच्या याच्यावरनं, काय लक्षात आलं तुमच्या की पा ह्या दोघांना समान भाग जाणारी संख्या कोणती? दोघांनाही भाग जाणार. तसं पाहिलं गेलं तर दोघं काय आहेत? प्राईम आहेत. दोन्ही नंबर कोणते आहेत? प्राईम नंबर आहेत, मूळ संख्या आहेत दोन्ही पण. ओके, पण दोघांना कॉमन भाग जाणारी संख्या किती आहे? एक. ह्या दोघं पाहिले तर दोघं प्राईम आहेत. कॉमन भाग जाणारी एक. ह्या दोघांना पाहिलं तर दोघंही प्राईम नाही आहेत. पहा, 7 त्रिक 21 कंपोजिट नंबर आहे आणि 20 5 चोक 20 दोघंही प्राईम नंबर आहेत. दोघंही कंपोजिट नंबर आहेत, दोघंही प्राईम नंबर नाहीत. आणि दोनही कंपोजिट नंबर असताना आपण त्यांना काय म्हणतोय? सहमूळ. का? कारण दोघांमध्ये कॉमन फॅक्टर कोण आहे? एक. कॉमन फॅक्टर पाहिजे तो एकच पाहिजे. अशी संख्या शोधा तर जिने 21 ला पण भाग जातो आणि 20 ला पण जातो. आणि अशी संख्या फक्त काय पाहिजे? एकच पाहिजे. ओके, 50 आणि 51 ही पण कंपोजिट आहे, म्हणजे संयुक्त आहे, ही पण संयुक्त आहे, तरी आपण इथे काय म्हणतोय? कॉमन एकच आहे. 25 आणि 27 कॉमन भाग जाणारी संख्या एक. म्हणजे लक्षात आलं तुमच्या का? जर दिलेल्या दोन संख्येमध्ये कॉमन फॅक्टर काय असेल? एक. एक आणि तो स्वतः पण एकच. कॉमन फॅक्टर एक आणि तो स्वतः एकच आहे. ओके, असं जर असेल तर त्याला काय म्हणणार आपण? सहमूळ संख्या. आले लक्षात? समजले? सहमूळ संख्या म्हणजे काय? कोणत्या संख्या? ठीक आहे, मग सहमूळ संख्या झाल्या, जोडमूळ झाल्या. त्यानंतर काय आपण? परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. परिमेय संख्या याचे डेफिनेशन तुम्ही बऱ्याच वेळा पाहिले असेल. ओके, परिमेय संख्या म्हणजे कोणत्या? पी अपॉन क्यू या फॉर्मॅटमध्ये असणाऱ्या, आणि क्यूची व्हॅल्यू काय नको असते तुम्हाला? 0 नको. आता हे जे आहे काय म्हणतो आपण त्याला, ह्या फ्रॅक्शन मध्ये, ह्या अपूर्णांकामध्ये एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर 2/3 समजा आपण एक एक्झाम्पल घेतलं. आपल्याला काय चालेल? ह्या 3ची व्हॅल्यू काय? म्हणजे खाली जो नंबर येणार आहे, छेदात जो नंबर येणार आहे, तो काय नकोय? 0 नकोय, 0 नकोय, बाकी काही चालेल. आलं लक्षात? पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही पण चालेल. पण हे दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही खालच्या संख्येने वरच्या संख्येला भाग म्हणजे डिवाइड करता, भाग देता, तेव्हा ते जे उत्तर येतं ते कशात येतं? डेसिमल मध्ये, दशांश स्वरूपात येतं. बरोबर आहे? मग ते कधी कधी काय होतं? पूर्ण भाग जातो, कधी कधी पूर्ण भाग जात नाही. ते काय होतं? रिकरिंग मध्ये चालू राहतं. रिकरिंग म्हणजे काय? एखादा नंबर सारखा सारखा रिपीट होत जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर पाहायचं ठरलं तर 20 ला जर आपण 6 ने भागलो तर काय जातं? 3 साहित्रिक 3 18 उरले, परत 2 उरले ना, परत 20, परत 3, परत 20, परत 3, म्हणजे ही संख्या काय होणार आहे? रिकरिंग चालू राहणार आहे. ओके, मग आपण काय करतो? 3.3 वर काय देतो? एक डॉट देतो, नाही तर आडवी रेष देतो. ओके, रिकरिंग असं सुद्धा होतं. आणि कधी कधी काय होतं? पूर्ण भाग जातो. पूर्ण भाग जातो म्हणजे समजा आपण काय घेतली? एखादी संख्या घेतली 40/8, काय होणार आहे? 8 पंचे 40, इथं पूर्ण भाग गेला. कधी पॉईंट नंतर पूर्ण भाग जातो. ओके, म्हणजे प्रोसेस काय होते? थांबू शकते. ह्या सगळ्या कोणत्या आहेत? परिमेय संख्या. पण जेव्हा ही प्रोसेस थांबत नाही आणि कोणताच नंबर रिकरिंग होत नाही, मी तसं पाहायला गेलं तर याचा फॉर्मॅट असा असू शकतो. कोणता? पी अपॉन क्यू, म्हणजे 22/7. हा नंबर तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलाय, पायची व्हॅल्यू. ओके, म्हणजे काय? 3.14. खरं तर ती 3.14 आहे का? नाही. इथून पुढे कंटिन्यू पॉईंट आहेत, इन्फिनाइट पॉईंट आहेत, आणि कोणताच पॉईंट काय नंबर काय होत नाही, म्हणजे कोणता पॅटर्न रिपीट नाही होत. आकडे बदलून बदलून सारखे येत राहतात, पण पॅटर्न रिपीट होत नाही. आणि म्हणून या संख्यांना काय म्हणायचं? अपरिमेय. त्यास अशा ह्या ज्या संख्या आहेत, √2, √3, √7, ह्या सगळ्या संख्या सुद्धा काय आहेत? ह्या अपरिमेय. तर ज्यांचं डेसिमल कन्व्हर्जन हे रिकरिंग म्हणजे काय? आवर्ती स्वरूपात. आवर्ती म्हणजे काय? एखादा पॅटर्न, एखादा नंबर काय होणं? सारखा रिपीट होणं. म्हणजे फॉर एक्झाम्पल अजून एकदा पाहूया. समजा 8.212 याच्यावर मी जर रिकरिंग देत असेल, त्याचा याचा अर्थ काय होतो? 212 212 212 हा पॅटर्न सारखा रिपीट होतो. बरोबर? याला काय म्हणायचं? आवर्ती. एकतर पूर्ण भाग जातो, नाहीतर या फॉर्मॅट मध्ये जातो, आवर्ती म्हणतो आपण त्याला. याला काय म्हणतो आपण? परिमेय. आणि अपरिमेय पूर्ण भाग जात नाही आणि प्रोसेस थांबत पण नाही, आवर्ती स्वरूपात पण येत नाही, कंटिन्यू चालूच राहते. आणि याला काय म्हणतो आपण? अपरिमेय. म्हणजे रॅशनल आणि इरॅशनल. हे सगळे नंबर कोणते आहेत? रॅशनल नंबर. आणि हे सगळे कोणते आहेत? इरॅशनल नंबर. अंडरस्टँड? समजलंय? त्यानंतर पाहूया आपण वास्तव संख्या. वास्तव संख्या म्हणजे काय? कोणत्या संख्यांना वास्तव म्हणायचं? तर आतापर्यंत आपण जेवढे सगळ्या संख्या पाहिल्या ना, त्या सगळ्या संख्या सर्व रिअल नंबर, सॉरी
सर्व संख्या ज्या आहेत त्या सर्वच्या सर्व संख्या काय वास्तव. म्हणजे आता कोणत्या कोणत्या पाहिजे आपण, नॅचरल नंबर असेल, होल नंबर असेल, त्यानंतर इंटिजर्स असेल, त्यानंतर समसंख्या, मूळ संख्या, जोडमूळ, परिमेय, अपरिमेय, या सगळ्या संख्या ऑल टोटल जेवढे आतापर्यंत आपण नंबर पाहिले, जेवढी सगळ्या संख्या पाहिले, ह्या सगळ्या संख्यांना मिळून काय म्हणतो वास्तव संख्या. म्हणजे थोडक्यात असं आपण म्हणू शकतो काय, परिमेय आणि अपरिमेय यांचा ग्रुप जर कलेक्ट केला तर काय होणार आहे. आता परिमेय मध्ये कोणत्या येतात, पूर्ण भाग जाणाऱ्या, म्हणजे जे पूर्ण आल्या, नॅचरल आल्या, इंटिजर सगळेच आले, दशांश स्वरूपातले आणि दशांश नसलेले, आवर्ती नसले, म्हणजे परिमेय अपरिमेय, रॅशनल आणि इरॅशनलचं कॉम्बिनेशन म्हणजे काय वास्तव. इथून पुढे फक्त एवढंच लक्षात ठेवा, वास्तव संख्या म्हणजे ऑल नंबर सगळे वास्तव. ओके, ठीक आहे. त्यानंतर गुणाकार व्यस्त, गुणाकार व्यस्त, गुणाकार व्यस्त, गुणाकार व्यस्त सोपं आहे. 2चा गुणाकार व्यस्त सांगा, 1/2. का, ह्या 2च्या खाली कोण आहे. ओके, मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. गुणाकार व्यस्त म्हणजे काय, मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. म्हणजे दिलेला नंबर फक्त डोक्या उभा करा, उलटा करा. दिलेला नंबर फक्त काय करा, उलटा. ओके, ठीक आहे. दिलेल्या नंबरला डोक्यावर जेव्हा तुम्ही उभं कराल तेव्हा त्याला काय म्हणणार तुम्ही, गुणाकार व्यस्त. ओके, 3/4 ला काय म्हणणार तुम्ही, 4/3. वजा 5/2 ला काय म्हणणार तुम्ही, वजा 2/5. लक्षात आलं, समजलंय. हे काय झाले सगळे, का ज्यांचा गुणाकार केल्यानंतर उत्तर काय मिळतं तुम्हाला, 1. कसं, 2 ला 2 गेला, 5 ला 5 गेला, वजा वजा अधिक, वरती पाहिलं तरी तुम्हाला तेच भेट. ओके, गुणाकार व्यस्त म्हणजे काय, ठीक आहे. तर अशा पद्धतीने नंबर आपले संपलेले आहेत. आता त्याच्यावर प्रश्न कसे विचारले गेले ते तुमच्या लक्षात येईल. 1-5 मिनिटात आपला टॉपिक संपणार आहे. फक्त क्वेश्चनची आपण एक थोडक्यात रिपीट रिव्हिजन करतोय. तर पहा, खालीलपैकी पूर्ण संख्या नाही, पूर्ण चालू कुठून होतात, पूर्ण संख्या चालू कुठून होतात, 0 पासून. ओके, म्हणजे वजा 2 ही संख्या पूर्ण असू शकते का, नाही. ओके, झालं पहिलेच होतं. त्यानंतर दुसरं काय, x ही समसंख्या आहे, म्हणजे x ही काय समसंख्या, समसंख्या चालू कुठून होतात, 2 पासून. ओके, मग आपण 2 शून्य पण समय पण आपण वापरताना कोणती वापरतो, 2 वापरतो. ओके, x ही समसंख्या आहे, तर खालीलपैकी समसंख्या कोणती, तर त्यापैकी खालील कोणती. पहा, x ला जर मी 2 मानलं तर इथे काय होईल, 2 आणि 1 3, 2तून 1 गेला, 1, 2चा वर्ग, याचा ऑप्शनच नाही. त्यांनी मला विचारले समय, कुठं आली सम, म्हणजे x वर्ग, म्हणजे ऑप्शन कोण आहे, 3. लक्षात आलं, समजलंय. असे क्वेश्चन विचारले, पोलीस भरतीला विचारला गेलेला प्रश्न आहे. पहा, 17, 16 आणि 2009 ला काय, x ही विषम संख्या आहे, तर खालीलपैकी सम कोणती. आता x ही विषम आहे, x कोण आहे, विषम, मग मी त्याला काय मानतो, 1. चालू 1 पासून होतो ना, मग 1 जर मी मानलं तर इथं 1 ठेवला. आता मी 1च्या जागी जिथं x दिसतोय तिथं मी काय ठेवणार आहे, 1. जसं आधीच्या प्रश्नामध्ये आपण काय ठेवला, जिथं x दिसतोय तिथं काय ठेवला होता आपण, 2. म्हणजे इथं काय झालं, 2 आणि 1 3, 2तून 1 गेला, 1, 2चा वर्ग, जिथं x दिसतो तिथं आपण 2 ठेवला. आता या प्रश्नामध्ये आपण काय करतोय, जिथं x दिसतोय तिथं आपण काय ठेवतोय, 1. बे एक बे, x आणि 2 मध्ये कोणतं रिलेशन आहे, गुणाकाराचं आहे, बे एक बे. ओके, म्हणजे काय झालं, 2 वजा 1 किती उत्तर आलं रे, 1. त्यानंतर इथं 2 ठेवला, सॉरी 1, 3 1 3, 3 आणि 1, आपल्याला त्यांनी विचारलं होतं समसंख्या, इथं भेटली. आले लक्षात, ठीक आहे, डन. त्यानंतर पुढचं, 10 ते 20 दरम्यान एकूण किती मूळ संख्या आहेत, किती मूळ संख्या आहेत सांगा, 10 ते 20. 10 नंतर येणारी मूळ संख्या पहिली कोणती आहे, 11. नंतर मूळ संख्या प्राईम नंबर सांगा, 13. 13 नंतर 17 नंतर किती संख्या झाल्या, ऑप्शन नंबर, पोलीस भरतीला विचारले गेलेले प्रश्न आहेत. पहा, त्यानंतर काय, पुढील पैकी कोणती जोडमूळ संख्येची जोडी नाही. जोडमूळ म्हणजे कोणत्या, ज्या दोन संख्येच्या मध्ये काय पाहिजे, प्राईम 1 चा गॅप पाहिजे, 1 चा गॅप. आता ही तर जोडमूळ नाही का बरं, 55 आहे ना, प्राईम नंबर आहे का 55, नाही. इथं जर तुम्ही पाहिलं तर जोडमूळ आहे, जोडमूळ आहे, जोडमूळ आहे, ही जोडमूळ नाहीये. म्हणजे हे बाकीचे सगळे नंबर प्राईम आहेत आणि शिवाय त्या दोघांमध्ये 1 चा काय गॅप आहे. त्यानंतर इथं जर तुम्ही पाहिलं तर काय, 8 5 7 2 3 या अंकापासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती. वा वा, काय प्रश्न विचारला. ओके, म्हणजे दिलेले नंबर फक्त काय लावा, सगळ्यात मोठी. दिलेल्या संख्येपासून मोठी संख्या तयार करायची असेल तर आपण काय करतो, मोठ्यापासून सुरुवात करायची, आणि लहान करायची असेल तर आपण काय करतो, लहानपासून सुरुवात करतो. सगळ्यात मोठी बनवायची, सगळ्यात मोठा आकडा 8 7 5 3 2, कुठं दिसतंय, ऑप्शन नंबर 4.
आणि लहान करायची असती तर सुरुवात काय केली असती 2 3 5 7 8 ही सर्वात लहान संख्या. पोलीस भरती 23 ला विचारला गेलाय पहा. त्यानंतर एकही अंकाची पुनरावृत्ती न करता 1 2 3 आणि 4 या अंकांपासून तयार होणाऱ्या 2000 पेक्षा कमी असलेल्या सर्व 4 अंकी संख्येची बेरीज किती. UPSC 2023 ला विचारला गेलाय बघ. काय करायचे आपल्याला, अंक कोणते आहेत 1 2 3 आणि 4 या 4 अंकाचा वापर करून संख्या बनवायची आणि ती काय पाहिजे 2000 पेक्षा कमी. आता तुम्ही सांगा जर 2000 पेक्षा कमी असेल तर हे कोणतं आहे एकक स्थान, दशक, शतक आणि हजार. इथं मी जर 2 ठेवला तर इथं मी समजा 1 ठेवला. ओके, इथं जर मी 2 ठेवला तर बाकीचे मागचे अंक हे 2000 ठेवले आणि एक संख्या तयार झाली तर ही 2000 पेक्षा काय असणार आहे. म्हणजे 2 ला आपण पुढे घेऊ शकतो का, 2 ला आपण पुढे घेऊ शकत नाही. ओके, म्हणजे 1 2 3 आणि 4 ह्या 4 पोझिशन आहेत आपल्याकडे. म्हणजे इथं 2 लिहू शकतो का, नाही. इथं 3 लिहू शकतो का, इथं 4. मग हे तिन्ही आकडे लिहू शकत नाही आपण इथं, कारण 2000 पेक्षा जास्त होणार आहे. मग एकच संख्या राहिली इथं लिहायची 1. बरोबर आहे. मग बाकीच्यांमध्ये तुम्ही अल्टीबल्टी करू शकता, कारण हा काय होणार आहे 1000 होणार आहे. त्यामुळे ऑब्विसली 1000, त्यामुळे ऑब्विसली सगळ्या संख्या काय होणार आहेत लहान होणार आहेत. पहा मग इथं काय लिहिलं 2. आपण मोठ्यापासून सुरुवात करू म्हणजे काय होईल लक्षात राहील 4 3 2. अजून काय होईल 1. 4 ला तसंच ठेवला, 2 आणि 3 यांच्यात फिरवलं. त्यानंतर 1 3 ला इथं घेतला, 4 2. आता परत 3 ला जागेवर ठेवला, 2 आणि 4. आता 1 इथं, आता 2 ला जवळ घेतला, 2 काय होईल 3 आणि 4. त्यानंतर इथं 2 आहे, इथं 1 2 4 आणि 3. अजून कोणता सिक्वेन्स राहिलाय का, 1 सोबत 2 चे, 1 सोबत 4 चे आणि 1 सोबत 3 चे. बाकी ह्या दोघांमध्ये अल्टीबल्टी केली आपण. म्हणजे एवढे. आता एवढ्यांची काय करायची बेरीज करायची. आता पाया शेवटचा अंक सगळ्यांचा काय 8 आहे, नंतर 9 2 7 3. मग आता आपण इथं फक्त बघूया आपण काय होईल 3 आणि 4 7, 7 आणि 2 9, 9 आणि 3 12 ना, 12 आणि 2 14 आणि 4 18. एक तर झाला आपला शेवटचा. 4 आणि 3 7, 7 आणि 1 हात मिळवला आता लगेच. 8, 8 आणि 3 11, 11 आणि 2 13, 13 आणि 4 17, 17 आणि 2 19. म्हणजे शेवटी अजून काय पाहिजे 9. ऑप्शन नंबर 1. पुढे बेरीज करायची गरज पण नाही. UPSC 2023 चा प्रश्न म्हणजे पहा. त्यानंतर काय 4 3 9 1 या संख्येतील 4 आणि 1 या स्थानिक किमतींची बेरीज किती. टॅक्स असिस्टंट पूर्व परीक्षा 2017. आता पहा स्थानिक किंमत 4 ची स्थानिक किंमत किती आहे 4000 आणि 1 ची स्थानिक किंमत किती आहे 1. यांची बेरीज किती झाली रे, लक्षात आले. या ठिकाणी हा टॉपिक संपला. फक्त आपले काय राहिले पहिले 2 प्रश्न, पहिले 2-3 प्रश्न आपण पाहिले होते, आठवते काय होता पहिला प्रश्न. 1 2 3 4 5 या अंकांपैकी कोणताही अंक फक्त एकदाच वापरून किती 5 अंकी मूळ संख्या तयार होती. मूळ संख्या म्हणजे काय, ज्यांना कोणत्याही संख्येने भाग जात नाही अशा संख्येना काय म्हणतो आपण मूळ संख्या. आणि आपल्याला किती अंक दिलेत 1 2 3 4 आणि 5 या, बरोबर आहे. आता यांच्यापासून आपल्याला काय बनवायची मूळ संख्या. आपल्याला कळणार नाही मूळ संख्या त्याला भाग जातो का नाही जातो. मग आता याच्यासाठी आपण एक डोकं लावणार. काय डोकं लावणार आहे, एकक स्थानी जर तुम्ही विचार केला 5 ठेवू शकतो का, ठेवू शकतो. मग मूळ संख्या होईल का ती, नाही. 4 ठेवलं तर मूळ संख्या येईल का, नाही. एकक स्थान नाही. आता यांच्यापासून जर आपण संख्या बनवायला गेलो तर किती अंकी संख्या होणार आहे 1 2 3 4 5, 5 अंकी संख्या होणार आहे, बरोबर आहे. मग इथं जर मी 5 ठेवला तर त्याला मूळ म्हणता येईल का, नाही. का, कारण 5 ला भाग जातो. शेवटी 5 असेल तर 5 ने भाग जातो, 4 असेल तरी 2 ने भाग जातो, 2 असेल तर भाग. म्हणजे शेवटची संख्या काय ठेवू शकतो 1 आणि 3, बरोबर. असा आपला विचार थॉट झाला. पण खरं तर या विचाराने जायचं नाही इथं. आणि हा प्रश्न या सिस्टीमचा नाहीये, हा प्रश्न संख्या प्रणालीचा नाही. मग हा कशाचा आहे, विभाज्यतेच्या कसोट्या, डिव्हिजिबिलिटी टेस्ट.
2नी कोणाला भाग जातो, 3नी कोणाला जातो, 4नी कोणाला जातो, हा त्याचा प्रश्न आहे. पण हा इथं घेण्याचं रिझन काय होतं, मूळ संख्याची ही कन्सेप्ट कळली पाहिजे. मग मूळ संख्या डोक्यात आल्यानंतर आपण पाहतो का शेवटी कोण आला पाहिजे, या प्रोसेसने जातो. या प्रोसेसनी जायचं नाही. काय जायचं, आता तुम्ही जर नीट इथं पाहिलं तर ह्या दोघांची बेरीज सांगा. 3 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 5 15 झाले ना. 15 ह्या दोघांची परत बेरीज केली किती येणार आहे ती 5 आणि 1. जर सगळ्यात अंकांची बेरीज 6 येते किंवा 15 येते, 15ला 3 भाग जातो का? ज्या अंकांच्या बेरजेला 3 भाग जातो ती कधीच मूळ संख्या असू शकत, कारण तुम्ही त्याच अंकांचा वापर करणार ना. कितीही संख्या बनवल्या तरी अंक किती राहणार आहेत. मग त्या 5 जणांची बेरीज केल्यानंतर त्या बेरजेला 3 भाग जातो का? जात असेल. 3 5 15 ना, किंवा 3 2 6. जर त्या अंकांच्या बेरजेला 3 भाग जातो तर ती संख्या मूळ असण्याचा विषयच नाही, कारण मूळ तेव्हाच म्हणतो आपण जेव्हा त्याला भाग जात नाही कोणीच. लक्षात आलं का? म्हणजे हे डोकं चालणं गरजेचं आहे, म्हणून तो युपीसीचा प्रश्न आहे. लक्षात आलं. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? सगळ्यात मोठं पहा आर. सगळ्यात कोण आहे? आर म्हणजे कोणते? वास्तव संख्या, रिअल नंबर आपण पाहिलं होतं. ओके. त्यानंतर कोण आहे? इंटीजर. त्यानंतर कोण आहे? होल नंबर. आणि सगळ्यात याच्यात सगळ्यात लहान कोण आहे रे? लहान नॅचरल. बरोबर आहे. मग नॅचरल आता इथं काय सांगितले? चुकीचे विधान शोधा. चुकीचं विधान शोधायचं बरं का आपल्याला. चुकीचं विधान पहिलं पाहूया आपण. काय? हा सबसेट आहे डब्ल्यूचा. आय डब्ल्यूचा सबसेट होऊ शकतो का? आय म्हणजे इंटीजर आणि डब्ल्यू म्हणजे होल नंबर. म्हणजे याच्यात सगळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबर आहेत आणि याच्यात शून्यापासून पुढचे नंबर आहेत. म्हणजे हा छोटा झाला ना, डब्ल्यू छोटा झाला ना होल नंबरवाला, म्हणजे इथंच गडबड झाली. पहिल्याच याला खडा लागला आणि तोच पाहिजे नव्हता आपल्याला. बरं, मग आता आपण फक्त पुढचं टेस्ट करू. इथं डब्ल्यू म्हणजे कोण? होल. इंटीजरची ब्रँच आहे का? आहे. सगळ्यात लहान कोण आहे? नॅचरल. नॅचरल नंतर इंटीजर, इंटीजर नंतर रिअल आहे. बरोबर आहे. होल आणि नॅचरल मध्ये फक्त कंबाईन 0 येतो. याचा अर्थ काय होतो? इंटरसेक्शन, छेद. दोन सेट एकमेकांना कुठे छेदलात? शून्याला छेदतात. शून्याला छेदतात म्हणजे काय? शून्य काय आहे? त्यांचा कॉमन नंबर आहे, कॉमन आकडा. होल कुठून चालू होतात? 0 पासून. आणि एन कुठून चालू होतात? मग कॉमन होईल का रे 0? म्हणजे ही सुद्धा जोडी काय आहे? चुकीची. म्हणजे हा पण ऑप्शन करेक्ट आहे ना, हा पण ऑप्शन करेक्ट. लक्षात आले? समजलंय? ठीक आहे. म्हणजे हा कुठे विचारला गेलाय? संयुक्त गट म्हणजे कंबाईन, पीएसआय एसटीआय. ओके, ठीक आहे. त्यानंतर इथं पोलीस भरती शेवटचा प्रश्न पाहू. खालील कोणती संख्या नैसर्गिक संख्या नाही? कोणती संख्या रे? 0. ही संख्या नैसर्गिक संख्या नाही, कारण नैसर्गिक संख्या कुठून चालू होतात? नैसर्गिक संख्या चालू कुठून होतात? ओके. आणि या ठिकाणी आपला नैसर्गिक संख्या किंवा सॉरी संख्या प्रणाली, नंबर सिस्टीम हा टॉपिक संपलेला आहे. ओके, समजलाय?